नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात सर्व? तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आत्ता उठले मी, आवरलंय, स्वयंपाक वगैरे केला नाही कारण उशीर झाला होता. आणि मला माहीत नाही का बरं मी केला नाही. उशीर तर झालाच होता पण उठावंसं पण वाटत नव्हतं थंडीमुळं. तर रेडी वगैरे झाले मी, आता निघते ऑफिसला आणि ऑफिसवरून आल्यानंतर तुम्हाला भेटते. चलो बाय. साहेबांची इकडे झोप चालू आहे, बॅग रेडी आहे माझी आणि खुशी दाखवते तुम्हाला. हे बघा खुशी मॅडम. म्याव ए म्याव. खुशी बघतीये त्याच्याकडे. हा चलो बाय बाय. झोपते आता दोघं पण, मी येईपर्यंत मस्त. थांबा थांबा. तर आले मी घरी. येताना यांचं फूड पण घेऊन आले, संपलं होतं. थांबा रे. अरे खुशी थांबते का? अरे खाल्लंय ना तुम्ही, असं थोडी नाही की तुम्ही खाल्लं नाही. एवढं हे करताय. थांबा. टोनू म्हणजे टोनी ग, टोनू शांत बस ना. तुम्हालाच द्यायचंय. खाल्लंय ना टोनी, खाल्लंय फूड तरी पण फोडते ना. थांब ना, देते ना मी, टाकल्यावर देते ना. टोनी सारखं आगाव मांजर कुठंच नसेल. अरे 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 थांब. त्याच्यातच खायला चालू केलं बघा. लुक जा बच्चे. तर खुश हो माझे पिल्लू. घे, तू हुशार आहे ना म्हणून तुला आधी. ए माकडे तोंड काढ. अरे तुझ्या अंगावर पडले टोनी, तुला काय आहे का भान? मला भान नाही जगाचे, फक्त मला फूड द्या. धर इकडे, इथे घे, हे घे, इथं खाय. हे किती आगाव आहे बघा. ह्या वेळेस पहिल्यांदा ह्याची जी ही असते झिप, ती नीट निघली आहे माझ्याकडून. नाहीतर आतापर्यंत मला पूर्ण फाडूनच काढावं लागत होतं. आता हा डब्बा ठेवून द्यायचा जशाच तसा, हे संपत नाही तोपर्यंत त्याला असंच ठेवून द्यायचं. आणि आज मला भरपूर असे कपडे धुवायचे आहेत, पूर्णच धुवायचे आहेत ऍक्च्युली. कारण मी पूर्ण कपडे बांधून ठेवले होते, बॅग पॅक करून ठेवली होती, मला लातूरला जायचंय म्हणून. आणि लातूरला जायचं आता पोस्टपोन, कॅन्सलच म्हणू शकतो, माहित नाही का बरं. तर कॅन्सलच झालंय, तर त्यामुळं म्हणलं जाऊ दे आता, धुवून घेऊ कपडे इथंच. आणि मेन आणखीन काय, गोबी एवढी चांगली नाही, मटर. हा आणखी आज मग आता सर्व कपडे धुवून घेते, कारण रविवार जो आहे तो मला कपडे धुण्यामध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये वेस्ट करायचा नाहीये. मला आराम करायचा आहे या रविवारी पूर्ण. म्हणून म्हणलं आजच धुवून घेऊ. आणि म्हणूनच आज मस्त दुसरं जेवायला पण असं काही हेवी बनवणार नाही, हलकं फुलकं आपलं पुलाव बनवणार आहे. त्याच्यामुळेच हे सगळं पुलावचं सामान घेऊन आले. रेचा रंग रेचा रंग रंग. मटर, पनीर तेवढं मला भेटलंच नाही. आता पनीर आणायला परत जाणार आहे पुढच्या तिकडच्या डेअरीला, तिकडून घेऊन येते, तिकडे भेटेल. खुशीचं टोनीचं फूड पण आणायचं होतं. बरेचसे काम झाले. मिरच्या, गाजर पण आहे पुलावला. काय विसरले का मी, असं मला वाटतंय. कोथिंबीर विसरली, शिट. आता मी जिकडे जाणार आहे तिकडे भेटायला पाहिजे. कोथिंबीरच विसरले मी, पागल. पण असं पण कोथिंबीर मी एवढ्या एवढ्या एका पुलावसाठी आणेल आणि परत मग ते खराब.
राहत नाही माझ्याकडे कोथिंबीर नीट बिना फ्रीजची, त्यामुळे आता मला काही ऑप्शन नाहीये. तर मी बघते आता काय करू शकते. अगोदर थोडस दूध पिऊन घेते, भूक लागली मला. चेहरा मी अजून पुसलेला नाहीये, कारण सध्या मला असं करायचं की जो चेहरा आहे फेस वॉश केल्यानंतर ते मनानच सुकू द्यायचा आहे. म्हणजे त्यामुळे पण पिंपल्सला आणि आपण जे टॉवेल वापरतो त्याने पण चेहऱ्याला नुकसान होतं. म्हणून म्हणलं की असं सुकू देऊ, असं पण काय काम असतं, आपण हे करेपर्यंत वाळून जातं. त्यामुळे चला आता मी थोडस स्नॅक्स नाही, खूप थकले मी आज. दूध थोडस पिते, परत कपडे भिजू घालते आणि नंतर मग पुलावच्या तयारीला लागते. बघा हे आमच्या लेकरांचा बॉल, टोनी शेटचा. गरमच पाणी केले मी भिजवण्यासाठी, कारण चांगले निघतात गरम पाण्यामध्ये. जीन्स वगैरे मला नीट येत नाहीत होता, त्यामुळं गरम आहे. कपडे धुवून घेते आणि मग लगेच रूम पण क्लीन करून घेते, म्हणजे मला संडेला काही काम राहणार नाही. तसं चालूय माझं संडेला रूमचं थोडं लुक चेंज करायचं, म्हणजे इकडचं सामान तिकडं थोडस जागा चेंज करायच्या गोष्टींच्या. तर बघू. आणि आणखीन एक हुरडा पार्टीला पण जायचं थोडस प्लॅन चालू आहे. जायला पाहिजे की नाही प्लीज तुम्हीच सांगा. कारण मी याच्या अगोदर कधी गेले नाही हुरडा पार्टी वगैरे, असं काही माहित नाही मला. तर बघू, एक्सपिरियन्स घेऊ म्हणतीये. बघा हात कसे लालबुन झालेत. काय ह्याला बघा, काय करू मी आता याच. टोनी यार थोडं तरी ऐक की रे. मी स्वयंपाक करायला थांबते इथं, तो लगेच इकडं. त्याला हाताने मला ओढता पण येत नाही. टोनी टोनी. तर झालं माझं चहा पाणी, म्हणजे दूध पिऊन झालं. आणि त्याच्यात टोनीच्या ते नादात दूध सांडलं पण होतो. माझी स्किन किती छान दिसते. मी आता असं जस्ट बघितलं. कसं माहिती का, रूम मध्ये ह्या ना उजेड जास्त नाहीये, त्याच्यामुळे ते थोडस इफेक्ट ऍडजस्टमेंट करावा लागतो. कारण ब्राईट दिसायला पाहिजे व्हिडिओ, नाहीतर खूप जास्त डल दिसतं. तुम्ही जुने व्हिडिओ बघून जाऊन पाहू शकता, त्याच्यामध्ये असं खूप जास्त डल दिसतं. म्हणून थोडेसे इफेक्ट ऍडजस्ट करावं लागते. आणि आता मी एक्झॅक्ट असं लाईट समोर थांबले तर किती जास्त छान दिसते, एकदम भारी. तर यस, आता मी जाणार आहे कपडे धुवायला. कपडे धुवून घेते पूर्ण आणि नंतर मग मी पुलाव बनवते, कारण मला ते कपड्याचं टेन्शन वाटते डोक्याला. म्हणून ते करते आणि नंतर पुलाव बनवते, नंतर खाते, नंतर साफसफाई करते. चलो मी बनवते आणि मग तुम्हाला सॉरी कपडे धुते आणि मग तुम्हाला भेटते. माझं पिल्लू कसं झोपलंय. गोड्या, हे गोडू गोडू खुशी, गोडू गोडू. हा लाडात येते, लाडात येते खुशी. आई आई आले 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 आले. नको लाडात येऊ, ये इकडे चल. नाही 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 नाही. हे बघा हे माकड कसं झोपलंय झाले कपडे धुवून, आता लागते मी पुलाव बनवायला. दाखवते तुम्हाला पूर्ण रेसिपी. चलो स्टार्ट करते. मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण मी फर्स्ट टाइम पुलाव बनवते आहे, त्यामुळे. तर रेसिपी मी विचारून आली आहे रंजनाला, त्यानुसार बनवणार आहे. थोडंफार चुकलं हुकलं थोडंसं ॲडजस्ट करा. चुकलं असेल तर कमेंट करून सांगा काय चुकलं ते, नेक्स्ट टाइम मला सुधारवता येईल. तर चला स्टार्ट करूया. तर सर्वात अगोदर तर मी तांदूळ घेतले भात लावण्यासाठी, आणि खूप कन्फ्युजन होत होतं किती तांदूळ घेऊ, कारण मला सकाळी नाश्त्यासाठी पण बनवायचा होता थोडासा, आणि रंजनासाठी पण घेऊन जायचं होतं नाश्त्याला. परत मग मला आत्ता खाण्यासाठी पण बनवायचं होतं. तर खूपच जास्त कन्फ्युजन झालं होतं तांदूळाचं प्रमाण किती घ्यावं काय नाही. पण शेवटी मग घेतलं थोडंसं, पाव किलोला थोडेसे कमी होते तेवढे तांदूळ घेतले.
आणि त्यासोबत मग हे सर्व निसायला चालू केलं. बटाटे कट केले, मटर म्हणजे वाटाण्याचे शेंगा, मिरची कट करून घेतली. आणि हा व्हिडिओ ह्याची रेसिपी मला व्हॉइसवर करायची नव्हती, पण मी माईक यूज केल्यामुळं काय झालं काय माहिती, मी एडिट करताना पाहिलं तर व्हॉइसच नव्हता व्हिडिओला कोणत्याच, म्हणून मग मला इथून पुढचा पार्ट जो आहे तो व्हॉइसवर करावा लागला. मग कांदा पण घेतला होता. मला बीन्स तेवढे भेटले नाही म्हणून बीन्स नाही आणता आले, आणि पनीर पण भेटलं नव्हतं, पण नंतर जाऊन मग मी घेऊन आले. गोबी हे सर्व मस्त असं कट करून घेतलं. तोपर्यंत भात पण शिजला होता. मग तेलामध्ये सर्व भाज्या टाकल्या आणि खूप जास्त एक्सायटेड होते मी यासाठी, कारण मी पहिल्यांदाच बनवत होते. मग सर्व काही अशा भाज्या टाकल्या आणि ज्या ज्या जास्त शिजायला वेळ लागणार होता त्या अगोदर शिजवून घेतल्या. वाटाणे मध्ये मध्येच करत होते मी, दुसऱ्या भाज्या टाकत होते तर. आणि मस्त असं याला पूर्ण छानपैकी शिजवून घेतलं 10 मिनिट. तोपर्यंत पनीर पण छान बारीक बारीक कट करून घेतलं. आणि पनीर वरून टाकायला सांगितलं होतं तिने भाताच्या वरून, पण मी म्हणलं की शिजलं नाही तर उगाच प्रॉब्लेम होईल, म्हणून मग मी त्याला पण याच्यासोबतच टाकून दिलं सर्व भाज्यांसोबत. मग मस्त असं त्याला वाटाणे वगैरे टाकून परत एकदा 5 मिनिटासाठी फ्राय होण्यासाठी शिजण्यासाठी ठेवून दिलं, कारण गाजर थोडेसे सॉगी व्हायचे बाकी होते, म्हणून मग परत ठेवलं. आणि मस्त असं सर्व भाज्या एकजीव झाल्या होत्या, खूप छान दिसत होत्या. बटाटे एक मस्त दिसत होते, ते पूर्ण ट्रान्सपरंट झाले होते. मग जो भात शिजवून घेतला होता तो पण छान झाला होता, मोकळा मोकळा. त्याला पूर्ण असं वरून टाकलं आणि ह्याच्यामध्ये एकच मसाला टाकला मी, तो म्हणजे बिर्याणी मसाला, आणि वरून टाकलं मीठ तसं भातात टाकलेलं होतं, पण तरी आता भाज्या जास्त होत्या म्हणून टाकलं. तसं या कढईमध्ये काही पुरलं नाही, म्हणून मग मला थोडासा भात ठेवावा लागला आणि यालाच फ्राय करून घेतलं. मला वाटत होतं की हा खूप जास्त झालेला आहे पुलाव, मला जाईल की नाही, खूप उरेल वगैरे, पण हा पुलाव मला सकाळी नेण्यासाठी राहिला नाही, माहिती का. मी हा आत्ताच संपवला रात्रीचंच. एवढा जास्त छान झाला होता आणि मला भूक पण खूप लागली होती. मी पूर्ण कपडे धुवून माझं पूर्ण एनर्जी कमी झाली होती. झाले बाबा कपडे धुवून, एवढी पाठ दुखते ना आता. आधी जेवण करणार आहे आणि साफसफाईचं आता मी कॅन्सल केलं, उद्या करेल नाहीतर संडेलाच करेल, कारण आता कॅपॅसिटीच नाही माझी. थोडस गरम करून घेतलं ना परत, तसं तर गरमागरमच खायला पाहिजे होतं मी. टोमॅटो कट करून घेते, नाहीतर हे टोमॅटो वेस्टच होणार. टोनीला आणि खुशीला पण देते जेवायला. लई जास्त झाला, लई. आता पनीर खाते मस्त. टोनी कसा बघतोय, तुझ्यासाठी नाही केली मी नवीन रेसिपी. एवढा उरला, एवढा आता काय नाही, एवढा मला सकाळी होता. या जेवायला, चला खाऊन सांगते तुम्हाला कसा झालाय ते. मस्त, खूप छान झालाय. मसाला ह्याच्यामध्ये फक्त बिर्याणी मसाला टाकलाय, तर याच्यात वेगळा असं काहीतरी आपले खडे मसाले टाकल्यासारखं वास येतं. खूप भारी झालाय. माझा भाऊ बघायचा आहे का? ये ना दादा इकडं. बिर्याणी खरंच मला तुला ऍडच करताच येत नाहीये. बहुतेक तुझं काहीतरी प्रायव्हसी सेटिंग असावी, त्यामुळे मला तुला ऍड करता नाही येते. साक्षी थोरात ऍड मी. वैशू सागर पाटील. अरे यार मला नावच. सो चला, झाली माझी स्किन केअर. भेटूया मग आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. अँड इथं खाली टोनी आणि खुशीचे खूप भांडणं चालू आहेत, त्याच्यामुळे अवघड जात आहे.
तर येस, मी भेटते तुम्हाला मग आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.